राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली येथे 20 जुलै रोजी झालेला जो काही गोळीबार आहे, लाठीमार आहे, याचा आदेश दिला होता असा थेट आरोप संसदेमध्ये केला. दुसरीकडे त्यांनी मुलांची मानसिकता काय सांगते हे एका युवतीच्या तोंडून ऐकलं की 3 प्रकारचे लोक म्हणजे विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त. ते कोण असा प्रश्न देखील संसदेमध्ये उपस्थित केला. आणि मग इंडियाची जी काही खासदार सगळीच्या सगळी गर्दी राहुल गांधी यांच्यावर तुटून पडली. आणि ओम प्रकाश बिर्ला यांनी संसदीय कामकाजामध्ये हे शब्द बसत नाहीत असं कारण देत राहुल गांधींना समज दिली. तरी देखील राहुल गांधी बोलायला थांबत नव्हते, ते बोलतच होते. आणि अधूनमधून बिर्ला हे त्यांना खाली बसवत होते. म्हणजे तुम्ही खाली बसा असं न सांगता सत्ताधारी पक्षाची म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या आदेशावरूनच म्हणा तर ते त्यांना गप्प करत होते. परंतु त्यांचा प्रयत्न राहुल गांधी हाणून पाडत होते आणि त्यामुळे बिर्ला यांनी अर्ध्या तासासाठी संसदेचं सभागृह तहकूब केलं. अमित शहा यांनी ऐन वेळेला दिल्लीचा पोलीस आयुक्त बदलला. दुसरीकडे राहुल गांधी यांनी जे 2 प्रश्न विचारले एका पत्रान्वये त्याला उत्तर द्यायचं टाळलं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला जेन झीचं आंदोलन, परीक्षा सुधारणा विधेयक हे मांडलं जात आहे, संसदेमध्ये चर्चा होते, त्यावेळेला दाखवलेली गैरहजेरी, याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, राहुल गांधी यांनी अमित शहा यांना 2 दिवसापूर्वी एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न, गृहमंत्री म्हणून विद्यार्थ्यांविरुद्ध पॅलेट गन सारख्या घातक बळाच्या वापराला तुम्ही मंजुरी दिली होती का? नसल्यास कोणी दिली? त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, साध्या वेशात लाठीने मारणारे पोलीस होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोण अधिकृत केले? हे 2 महत्वाचे प्रश्न विचार. आता एकीकडे ज्या वेळेला आपण संसदेचं कामकाज ऐकत असताना सदनाची गरिमा वगैरे हे सगळं ऐकतो, तर संसदेच्या आतमध्ये ज्या वेळेला तुम्हाला संभाषण करण्याची, संवाद साधण्याची संधी दिली जाते आणि तुम्हाला एखाद्या खासदाराविरुद्ध किंवा एखाद्या मंत्र्याविरुद्ध जर काही बोलायचं असेल तर त्याची आधी नोटीस दिली पाहिजे असं सांगितलं गेलं बिर्ला यांच्याकडून. मग इथे जशी गरिमा सांभाळली पाहिजे तशी मग एक जबाबदार विरोधी पक्ष नेता ज्या वेळेला केंद्रीय गृहमंत्र्याला प्रश्न विचारतो लेखी, मग त्याचं उत्तर देणं हे गृहमंत्र्याचं काम नाही का, हा प्रश्न जेनजी आता विचारते आहे. इंस्टाग्रामवर ते सुरू झालेलं आहे. दुसरीकडे ज्या वेळेला या आंदोलनाला सामोरं कसं जायचं, म्हणजे केंद्रीय राखीव दल असेल किंवा पोलीस असतील दिल्लीचे, कसं जायचं, यांना काय सूचना करायच्या, याच्यावरून वाद झाला. आणि मग दिल्लीचे जे आयुक्त होते त्यांना अचानक बदलण्यात आलं आणि त्यांच्या जागी अनुराग ठाकूर यांची नेमणूक दिल्लीचे आयुक्त म्हणून करण्यात आली. हे 2 प्रश्न. आणि जेन झी सह विरोधी पक्ष नेते विचारत आहेत की संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर किंवा दिल्लीच्या एकूणच परिसरामध्ये संसदेच्या जवळपास तुम्ही ज्या पद्धतीने रोखलं, डोके फोडले, पॅलेट गनचा वापर केला वगैरे वगैरे, ते सगळं पूर्ण भारताने नव्हे तर जगाने पाहिलं. अशा परिस्थितीमध्ये केवळ परीक्षा लीक आणि त्याच्यामधल्या सुधारणा याचं एक दुरुस्ती विधेयक आणतोय आपण, म्हणजे फार मोठे उपकार जेएनजीवर करतोय किंवा सरकार किती मोठी जबाबदारी घेतंय असं दाखवण्यासाठी मोदी सरकार पुढे आलं. मग संसदेमध्ये काय होणार हे कालपासून आपण पाहतो. काल प्रियंका गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अनेक प्रकारे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला सुद्धा.
आज ज्यावेळेला राहुल गांधी बोलणार म्हटल्यानंतर अवघ्या देशाचे कान लागलेले संसदेतल्या त्यांच्या भाषणाकडे. मग त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यांनी थेट शिक्षण प्रणाली, शिक्षण व्यवस्था ही कुणाच्या सांगण्यावरून चालतीये? धर्मेंद्र प्रधान किंवा प्रल्हाद जोशी यांच्या सांगण्यावरून नाही चालत आहे. त्यांच्या केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या आधिपत्याखाली चालत नाहीये. तर ती कुणाच्या आधिपत्याखाली चालते? कोण हुकूम सोडतंय? तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सगळं करतोय. बोलवता धनी हा संघ आहे या मंत्र्यांचा, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला. दुसरं त्यांनी सांगितलं की मला अनेक युवक भेटले, त्याच्यातल्या एका युवतीने अतिशय बोलक्या शब्दामध्ये एक परसेप्शन मांडलं की 3 प्रकारचे जर आपण लोक धरले तर सध्या काय परिस्थिती आहे. म्हणजे एकतर विद्यार्थी आहेत, दुसरीकडे मूर्ख लोक आहेत, आणि मूर्खाचं समर्थन करणारे अंधभक्त आहेत. जसा इडियट हा शब्द त्यांनी उच्चारला की ताबडतोब किरण रिजिजूजी हे संसदीय कामकाज मंत्री उभे राहिले, बाकीचे खासदार उभे राहिले. इडियट कुणाला म्हणताय ते याच्यातून काढून टाका. मग संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, आता मोदी आणि शहा तर संसदेमध्ये नाही आहेत, मग सिनियर मंत्री आहेत. मग त्यांनी जे म्हटलं होतं की ये सरकार में इस्तीफे नहीं दिए जाते, ते ते मध्ये पडले आणि ते म्हटले की ठीक आहे, आता इडियट शब्द हा तुम्ही कामकाजातून काढून टाका. आता राहुल गांधी काय बोलत आहेत हे ऐका तर, असं त्यांनी त्यांच्या खासदारांना सांगितलं. मग पुन्हा राहुल गांधी सुरू झाले आणि मग ते सुरू झाल्यानंतर त्यांनी थेट हल्ला केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा की तुम्ही जर माझ्या पत्राला उत्तर देत नाहीये, दिल्लीचा आयुक्त का बदलला हे सांगत नाहीयेत, आणि मग हा जो काही साध्या वेशातले जे गुंड पोलीस बनून आले आणि त्यांनी जे काही केलं त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगत नाहीये, पॅलेट गनमुळे जो जखमी झालेला आहे त्या युवकाला देशासमोर आणलं. एकूणच हा जो विषय आहे तो आता गृह खात्याशी संबंधित आहे. आता इकडं तर 2024चं जे विधेयक आहे, मूळ विधेयक परीक्षा सुधारणा पद्धतीचं, त्याच्यामध्ये दुरुस्तीवर चर्चा सुरू आहे. पण राहुल गांधी आता पुढचं टार्गेट म्हणून अमित शहा यांच्यावर बरसणार हे अपेक्षित होतं आणि झालं सुद्धा तसंच. आता बघा की प्रत्येक वेळेला म्हणजे किरण रिजिजूंनी उठायचं आणि मग जे अध्यक्ष आहेत ओमप्रकाश बिर्ला यांनी फक्त त्यांचं कान देऊन ऐकायचं, ते मान्य करायचं आणि सांगायचं की बघा ह्या नियमावलीमध्ये असं असं म्हटलेलं आहे की संसदेमध्ये जर आरोप करायचा आहे एखाद्यावर, मग तो खासदार असेल किंवा मंत्री असेल तर त्याची आधी पूर्वसूचना दिली पाहिजे. मग ओमप्रकाश बिर्ला यांना ताबडतोब ते मान्य करावं लागतं. आणि मग ते राहुल गांधी यांना असं म्हणाले की तुम्ही संसदेच्या आत म्हणजे सभागृहाच्या पटलावर जे बोलता त्याला काही नियम आहेत, कायदे कानून आहेत, याची जाणीव तुम्ही कायम ठेवा आणि संसदेच्या बाहेर तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही बोलू शकता, असं त्यांचं म्हणणं होतं. आता जर राहुल गांधी यांनी जसं सुरुवातीला सांगितलं की एक औपचारिक पत्र दिलेलं आहे, त्यांना उत्तर मिळालेलं नाही, आणि मग त्यांनी बोलायचं कुठं, आणि ते ऐकायला ते संबंधित मंत्री अमित शहा तिथं होते का, तिथं तेही उपस्थित राहत नाही, त्याच्यातून ते बोलले गेले. म्हणजे एकूण काय की राहुल गांधी यांचं आता अजून याच्यानंतर भाषण होईल, ते काय बोलणार आहेत याची पूर्ण देशाला उत्सुकता आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आवडला असल्याचा अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.